चला, एक दोन वेगळे प्रश्न आहेत. सुनील पाटील, हरीश काळे, राजू गायकवाड हे त्रिकूट आहे. ठीक आहे, आज त्या सुनील पाटील आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, तुम्ही काय पक्ष सोडले नाहीत, तुम्ही शिवसेनेमध्ये आहात. बरीच चर्चा होती सुनील पाटलांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा बरीच चर्चा होती की हरीश, राजू हे सुद्धा जातील. खरं तुम्ही जायला निघाला होता, असं काय होतं का? काय आज ते जाहीर करून टाका. बघा पाटील साहेब, आम्ही कुठलंही तसलं राजकारण की काहीतरी असं हे करायचं किंवा काहीतरी दाखवायचं वेगळं असं आमचं नसतं. जे लढत आहे ते समोरासमोर लढत असते. हे संबंध हे आमचे मैत्रीचे आहेत, तो विषय नाहीये. संबंध राहणारच ते मैत्रीचे. त्यांनी त्यांचं काम केलं, मी माझं काम केलं. त्याच्यानंतर ते शिवसेनेमध्येच होते, नंतर मी शिवसेनेमध्ये गेलो. शिवसेनेमध्ये आम्ही एकत्र आलो, आमचा पॅनल निवडून आला. त्याच्यानंतर मग ते परत उबाटामध्ये राहिले, मी शिवसेनेमध्येच आमदार साहेबांसोबत राहिलो. त्याच्यानंतर मग ते परत शिवसेनेमध्ये आले साहेबांसोबत, आमदार साहेबांसोबत, आणि नंतर आम्ही एकत्र काम केलं. म्हणजे ते तिकडं असले किंवा मी इकडं असलो, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद किंवा हे, पण एवढं नक्की आहे ते जिकडे जातात ते तिकडचे होतात आणि मी जिकडे जातो त्या पक्षाचा होतो. जी पक्षाची निष्ठा आहे ते, तो माणूस पण त्या पक्षाच्या निष्ठेनं तो तिकडं पक्षनिष्ठ आहे. मी माझ्या बाजूने माझ्या पक्षामध्ये निष्ठावंत असतो. दुसरा प्रश्न असा होता की आज त्या उमेदवार आहेत सुरेखाताई खेडेकर. एकेकाळी शिवसेना पक्षातल्या आपल्या त्या सहकारी होत्या. मधल्या काळात त्यांनी शिवसेना सोडली, हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाने मला शब्द दिला होता. आता तो त्या पक्षाचा विषय होतो, परंतु आपल्या प्रभागात आता उमेदवार आहेत. एक कार्यकर्ता नात्याने मला प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की मला पक्षाने उमेदवार द्यायला हवी होती, मला शब्द दिला होता. कारण ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत. मग कार्यकर्त्याला तर पक्ष संधी देत नसेल, त्या पक्षाचा विषय. परंतु तुम्हाला एक कार्यकर्त्या नात्याने काय वाटतंय, त्या देखील काम करत होत्या. अशा प्रकारे कार्यकर्त्याचा अन्याय होत असेल, कारण आपल्या पक्षात देखील अनेकांना थांबावं लागलंय, अनेकांना वेगळा पर्याय चॉईस करायला लागलाय. भावना असतात कार्यकर्त्याच्या, नेतृत्वाने आपल्याला अन्याय करता कामा नये. नाही, आता पाटील साहेब जो विषय जो आहे सुरेखाताईंचा, त्या पण माझ्या भगिनी आहेत आणि बऱ्याच वेळा आमची चर्चा पण व्हायची येणाऱ्या राजकारणावर किंवा येणाऱ्या निवडणुकीत. 2022च्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या त्या घरी सुद्धा येऊन गेल्या होत्या गणपतीला. आम्ही एकत्र जेवण पण केलं, माझ्या सुविधी पत्नी त्या आणि मी. त्यावेळी पण आमचा विषय झाला होता की कुठंतरी आपल्याला तो जो काही, त्यावेळीच मी त्यांना सांगितलं होतं की मी आता लढवणार तर मी सर्वसाधारण म्हणून लढवणार आहे, पण आमच्याकडे जर असत्या तर नक्कीच त्यांचा कुठेतरी विचार केला गेला असता, हे एवढं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. पाटील साहेब, खरं सांगू तुम्हाला, मागच्या वेळी मला भीती होती, कारण मी त्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि त्यावेळी माझी सुवेदी जी पत्नी आहेत त्या पत्नी ही पहिल्यांदाच बाहेर पडल्या होत्या. फक्त काळे या नावामुळं त्या बाहेर पडल्या आणि जवळजवळ 480 मतांनी, म्हणजे ना भूतनभूष मला असं वाटलं नव्हतं की कुठं 70-80 मतांनी, कारण 4 उमेदवार होते, ते पण स्ट्रॉंग उमेदवार होते. मला वाटलं 80-90 मतांनी कुठेतरी आपला विजय होईल. पण एवढं भरभरून जी मी काही सेवा केलेली होती गेली 20-25 वर्षामध्ये, त्या सेवेचं फळ मला नक्कीच मागच्या वेळी या मायबाप जनतेने दिलं. आणि मला आता सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की माझ्या अंगावर म्हणजे शहारे येत आहेत. नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. आज पुन्हा एकदा एक इंटरव्ह्यू आपल्यासमोर घेऊन येतोय आणि इंटरव्ह्यू कंडक्ट आज आपण करतोय. माझ्यासोबत आहेत शिळफाटा मतदारसंघातील उमेदवार. हा वार्ड आहे 10 नंबरचा वार्ड प्रभाग. खोपोली शहराला सगळ्यात मोठा प्रभाग आहे. तब्बल 6400 इतके मतदार या मतदारसंघामध्ये आहेत. अ ब क ए बी सी हे 3चा हा पॅनल आहे आणि अनेक उमेदवार या ठिकाणी आहेत. आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे उमेदवार हरीश काळे. ते सर्वसाधारण गटातून लढतात. हरीश काळे, आपलं मनपूर्वक स्वागत. मला सांगा, इतका मोठा प्रभाग, मागच्या वेळी वहिनींना म्हणजे आपल्या मिसेसना यश मिळालं होतं, पण त्यावेळी सुनील पाटील आपल्यासोबत होते. आज सुनील पाटील आपल्यासोबत नाही आहेत आणि तुम्ही अगदी काय नसताना काय फरक पडेल? आता मागची जी पार्श्वभूमी होती त्यावेळेची, या पार्श्वभूमीमध्ये मी राष्ट्रवादी व काँग्रेसचं अध्यक्ष म्हणून मी काम पाहत होतो. त्याच्यानंतर मग माझा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी काही ताकद होती ती ताकद एकत्र आहे आणि त्या ताकदीमुळेच आमच्या जे काही दोन्ही शीट्स असतील इथल्या अतिशय प्रचंड बहुमताने त्यावेळी विजयी झाल्या. आणि त्यावेळेस इथली जर तुम्ही पार्श्वभूमी पाहिली असेल
तर त्या पार्श्वभूमीने जर पाहिली असेल तर त्यावेळेस जे एक चित्र असं होतं फाट्यावर की आम्ही ज्या शीटला लढत होतो ओबीसी शीटवर, माझ्या ज्या धर्मपत्नी आहेत त्या ज्या लढत होत्या त्यांच्या विरोधामध्ये जवळजवळ 4 शीट्स होत्या समोरून विविध पक्षांच्या. एक राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्षाची शीट होती, त्यानंतर बीजेपीची शीट होती, एक माझ्या मते अपक्ष होते, एक असे 4 शीट्स आमच्या विरोधामध्ये होत्या. तेव्हा सुद्धा आमच्या ज्या काही नगरसेवक आहेत त्या जवळजवळ 480 मताने त्यांचा त्यावेळी विजय झाला होता. आणि माझे जे जोडीदार आहेत ते जवळजवळ 1100 काहीतरी समथिंग मताने त्यावेळी निवडून आलेले होते. ही अशी त्यावेळची पार्श्वभूमी होती. आता ते थेटसाठी गेलेले आहेत. त्याच्यामुळे थेटसाठी गेलेले असताना जर मी इथून सर्वसाधारण म्हणून जर लढत असेल तरी मला वाटतं की त्याचा इथे काही परिणाम होणार नाही. एक मिनिट. पण हरीशराव, सुनील पाटील जरी आपल्यासोबत आज नसले, ते वेळा राष्ट्रवादी जरी असले, तरी अशी मार्केटला ह्या प्रभागात चर्चा आहे की शिवसेनेचा पॅनल मजबूत आहे. खरंच मजबूत वाटतोय की वरवर दिसतोय की हवा येते? खरंच मजबूत आहे? आता आपण जर पाहिलं तर मी स्वतः उभा आहे आणि माझी जी काही सहचारिणी आहे ती गेली मागची 5 वर्षे आणि नंतर निवडणुका नाही झाल्या त्यावेळेची 4 वर्ष, अशी 9 वर्षे आम्ही प्रवाहामध्ये होतो, दोघंही नवरा बायको. त्याच्यानंतर माझ्या जोडीला जे आता माझ्या पॅनलला जे जोडीदार आहेत त्या ॲडव्होकेट अनिताताई पवार असतील, त्या सुद्धा नामांकित एक वकील आहेत. आणि त्याच्यामध्ये हे जर पाहिलं आपण तर अनिताताई ह्या मागच्या वेळी आमच्या समोरच्या पॅनलला होत्या आणि त्यांनी जवळजवळ त्यावेळी माझ्या मते 650 वोटिंग त्यांनी अपक्ष म्हणून घेतलेलं होतं. त्या आता आमच्या पॅनलला आहेत, माझ्यासोबत आहेत. त्याच नंतर जे प्रमोजी महाडिक आहेत त्यांच्या सुयुद्धी पत्नी उज्ज्वलाताई असतील, उज्ज्वलाताई महाडिक, ह्या सुद्धा त्यावेळी आमच्या अपोजिटच्या पॅनलला होत्या. ह्या सुद्धा आता त्या माझ्या पॅनलला आहेत. त्याच्यामुळं त्यांनी सुद्धा जवळजवळ त्यांचे जे दीर आहेत प्रवीणजी महाडिक यांनी सुद्धा 550 मतं त्यावेळी घेतलेली होती. आणि तसं पाहिलं तर मी आणि त्या जे काही माझ्या पॅनलचे 2 उमेदवार आहेत हे असं आमचं एक मजबूत असं पॅनल, जे आपण बोललात तसं ते खरंच म्हणजे मजबूत पॅनल आहे. पण ह्या पॅनलला माझी अशी माहिती आहे, ह्या पॅनलला काही लोकांनी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला होता, म्हणजे विरोधकांकडून मधल्या काळात, म्हणजे अगदी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या. काय खरंच ती सगळी परिस्थिती होती अशी? आता आपण जर पाहिलं तर पूर्ण शहराची स्थिती पाहिली तर प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला गेला की आता सर्वांना काही तिकीट भेटत नाहीत, एबी फॉर्म भेटत नाही. पण ज्यांचं काही सर्वेमध्ये ज्यांचे नाव आलेले आहेत अशाच जिथं जो उमेदवार चालतो किंवा जर 2 चालत असतील तर एकाला कुठंतरी थांबावं लागेल असं आमदार साहेबांच्या माध्यमातून ते प्रयत्न चालू होते. पण त्याचा कुठंतरी फायदा की आपण म्हणतोय कधी नाव भरल्यानंतर ती नाव खाली होते, म्हणजे ती झाज खाली होते, त्याप्रमाणे ते आपल्या सुद्धा शिवसेनेमध्ये यावेळी ती परिस्थिती झाली. आणि इथं सुद्धा इथं बऱ्याच वेळा माझे काही जोडीदार असतील त्यांना सुद्धा तिकडून त्यांना डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला गेला की तुम्ही आमच्या पॅनलला या. आणि हे होऊ शकतं. आता जरी तिकडे गेलेले उमेदवार असतील ते सुद्धा दोन्ही उमेदवार आपले शिवसेनेचेच आहेत, जे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते सुद्धा शिवसेनेमध्ये ते होतेच अगोदर. आणि दुसरे जे ओबीसीचे उमेदवार आहेत ते सुद्धा शिवसेनेतलेच उमेदवार आहेत. त्याच्यामुळे यांना सुद्धा कुठेतरी चाचपणी करण्याचा प्रयत्न केला गेला. पण हे पूर्णतः आमदार साहेबांवर विश्वास ठेवून ते असतील किंवा मी असेल की आम्ही ठामपणे आमदार साहेबांसोबत आहोत आणि पुढेही राहणारच आहोत. हरीश काळे असतील, वनिताताई असतील, प्रमोद महाडिक, त्यांच्या मिसेस, पलीकड पवार फॅमिली, ही सगळी सातत्याने मोठी नावं वाटतात, सातत्याने लोकांमध्ये असतात. तुम्हाला असं वाटतं फार मोठं आव्हान तुम्हाला तुमच्यासमोर दिसत नाही, हे खरं आहे? नाही, मी असं बोलू शकणार नाही. कारण निवडणुकीमध्ये आपण काहीतरी आपला अभिमान बाळगून किंवा आपला गर्व बाळगून आणि कुठंतरी एक की मी असं काही हे राहणार नाही की माझ्या पुढं काही आव्हान नाहीये, आपण असं म्हणता येणार नाही. की जसजशी निवडणूक जवळ येते तसं आपल्याला लक्षात येतं की आव्हान कसे आहेत आणि आव्हान कसे हळूहळू आपल्याला कमी करायचे आहेत हे सुद्धा आपल्याला त्यातून पाहावं लागेल. असं म्हणता येणार नाही की आव्हान नाहीये म्हणून. सर्व समावेशक असणारा हा शहराचा इथून शहर सुरू होतो खऱ्या अर्थाने. म्हणजे शिवपुतळा असेल, सगळ्या भागातल्या सगळ्या समाजाची धार्मिक अशी सगळी इथं लोक राहतात. ह्या लोकांच्या वेगवेगळ्या अपेक्षा आहेत, इथला विकास झाला पाहिजे.
आता मधल्या काळात आमदारांच्या माध्यमातून आणि आपल्या माध्यमातून काही विकास करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो तुटपुंजा होता असं देखील म्हणणं आहे. अशी कुठली महत्त्वाची कामं आहेत की जी झालेली आहेत आणि कुठली होणार आहेत? आता मी तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की आमदार साहेबांनी जे आतापर्यंत म्हणजे खोपोली शहराचा जर विकास पाहिला तर आपण पाहिलेलं आहे की सर्व प्रभागामध्ये असेल किंवा सार्वजनिक जे काही मोठे मोठे कामे असतील हे सुद्धा आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेले आहेत. पण माझ्या प्रभाग 10च्या मर्यादित जर पाहिलं तर आज तुम्ही जर शिळफाट्यावर पाहिलं असेल की जे काही छत्रपती शिवरायांचं स्मारक आहे, जे आपलं हिंदुत्वाची एक येणाऱ्या जाणाऱ्या जे काही घाटावर जाणारे लोक असतील ते एक अभिमानानं पाहण्यासारखं एक जर स्थळ पाहिलं किंवा एक आपल्याला अभिमानास्पद ठिकाण पाहिलं तर छत्रपती शिवरायांचं स्मारक, त्याचं जर सुशोभीकरण आपण पाहिलं असेल आमदार साहेब झाल्यानंतर त्यांनी जवळजवळ तिथे 3.5 कोटीचा जवळजवळ निधी तिथे म्हणजे दिलेला आहे आणि त्याचं आपण पाहिलेलंच असेल. ते आता मागचा विषय थोडासा जागेचा प्रॉब्लेम आहे, त्याचं सुद्धा आता झोन उठलेला आहे आणि ते सुद्धा मागची शिवसृष्टी आम्ही करणार आहोत. ते महत्वाचं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर आपली हिंदू मशानभूमी आहे. हिंदू मशानभूमीला जवळजवळ साहेबांनी 40 लाखाचा निधी तिथे दिलेला आहे. त्याचं सुद्धा सुशोभीकरण आपण पाहता ते आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. हे कसं म्हणता येईल तुटपुंज काम? कब्रस्तानला 22 लाखाचा निधी दिला, ते सुद्धा कब्रस्तान सुद्धा म्हणजे सर्व धर्म संभाव कशाला म्हणतात ते सुद्धा आपल्याला त्यातून पाहता येईल. त्याच्यानंतर आत्ताचे माझे पॅनल आहेत उज्ज्वलाताई आमच्या महाडिक, त्यांचे पती प्रमोदजी महाडिक यांनी यशवंतनगरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संस्कार केंद्र आहे त्या संस्कार केंद्र भव्य दिव्य असं संस्कार केंद्र तिथे उभारलेलं आहे. ते सुद्धा एक वाखाणण्याजोग आणि चांगलं काम झालेलं आहे. त्याच्यानंतर यशवंतनगर सारख्या एका स्लम एरियामध्ये जवळजवळ आमदार साहेबांनी आतापर्यंत 2 कोटीचा निधी तिथं रस्त्यासाठी दिलेला आहे. तिथले काही रस्ते आता चकाचक झालेले आहेत. अजून 120 कोटीचा निधी आता आलेला आहे. मागच उद्घाटन साहेबांच्या हस्ते भूमिपूजन झालं. ते सुद्धा आता रस्त्यांची कामं चालू झालेली आपण पाहत असाल तर तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता. त्याच्यामुळे असं तुटपुंजे कामं झालेत असं आपण तिथं काही म्हणता येणार नाही. त्याच्यानंतर जवळजवळ 50 लाखाचा विसर्जन घाट छत्रपती शिवरायांच्या स्मारकाच्या पाठीमागे मी स्वतः आमदार साहेबांकडून निधी घेऊन एक सुंदर असा विसर्जन घाट तिथे तयार केलेला आहे. त्याच्यानंतर इथं पाठीमागे जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग जे आहे त्याचं एक अभ्यासाचं जे काही गोरगरीब विद्यार्थी आहेत त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना इथं अभ्यास करण्यासाठी एक अभ्यास केंद्र सुद्धा इथं चालू करण्यात आलेलं आहे. ह्याचं सुद्धा खासदार साहेब असतील, श्रीरंगाप्पा बारणे साहेब असतील, त्याच नंतर सन्माननीय आमदार साहेब असतील, याच्या माध्यमातून सुद्धा इथलं चांगलं काम ते झालेलं आहे. त्याच्यानंतर आपलं जे काही जिल्हा परिषदचं उपआरोग्य केंद्र आहे इथे सुद्धा आमच्या शिळफाट्यावरील जे काही नागरिक आहेत त्या नागरिक असतील, महिला भगिनी असतील, यांना खोपोली गावामध्ये जावं लागायचं हॉस्पिटलसाठी. मग छोटीशी लस घ्यायचं असेल, बाळाची लस असेल, कुठले काय असेल, छोटा मोठा आजार असेल तर आता इथं जाण्याची गरज नाही रिक्षा करून. तेवढ्या याच्यामध्ये इथं नगरपालिकेतर्फे इथे इलाज केला जातो. हे सुद्धा वाखाणण्याजोगं काम आहे. त्याच्यानंतर आमच्या या नगरपालिकेच्या जो काही कालावधी होता त्या कालावधीमध्ये इथे उर्दू शाळा आहे पाठीमागे आमची, त्या उर्दू शाळेचं सुद्धा एक सुशोभीकरण, असं सुंदर असं सुशोभीकरण, तिची रंगरंगोटी आज जर तुम्ही पाहिली शाळा तर तिचा आमूलाग्र बदल असा आम्ही इथं घडवून आणलेला आहे. त्याच्यानंतर नगरपालिकेची मराठी महात्मा गांधी मराठी शाळा क्रमांक 11 ही सुद्धा शाळा एक वेगळेपण फाट्यावर एखाद्या खाजगी संस्था आहे किंवा खाजगी संस्थेची शाळा आहे अशी ती शाळेचं सुशोभीकरण सुद्धा आमच्या माध्यमातून तिथं झालेलं आहे. हा सुद्धा आमूलाग्र बदल आहे. त्याच्यानंतर समर्थनगर ते माझ्या मते भाजी मार्केटचा रोड गेली कित्येक वर्षापासून तो रोड झालाच नव्हता. तिथं जागा मालकाचा प्रॉब्लेम होता. जागा मालकाला आम्ही तिथे विश्वासात घेऊन तो सुद्धा विषय आम्ही मागच्या कौन्सिलमध्ये तो सुद्धा रस्ता आम्ही डांबरीकरण करून चकाचक असा तिथं रस्ता केलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचा प्रश्न जो होता गेल्या माझ्या मते सह्याद्री शाळेला तुम्ही लहानपणी असताना तुम्ही पाहिलं असेल की तिथं जो पाणी थांबण्याचा प्रॉब्लेम होता 2-3 वेळा म्हणजे त्यावेळी आमची नगरपालिकेची निवडणूक झाली नव्हती. पण पावसाळ्यामध्ये म्हणजे अगदी जास्त ज्यावेळी खोपोलीमध्ये पाऊस पडतो त्यावेळी तो अगदी सह्याद्रीच्या इथे सगळे व्हिडिओ व्हायरल होतात. सगळा पोर्शन तिथं पाणी हमेशा साठलं जात होतं. हो, ती समस्या मोकळी झाली. ती आम्ही वचननाम्यामध्ये मागच्या निवडणुकीच्या वचननाम्यामध्येच आम्ही त्यांना शब्द दिलेला होता की आम्ही हा प्रश्न निवडून आलेला आम्ही सोडवू आणि निवडून आल्यानंतर पहिलं काम ते आम्ही हातामध्ये घेतलं आणि तो प्रश्न सोडून तिथं गटाराचं रुंदीकरण आणि त्याची डेप्थ सुद्धा वाढवली
आणि तिथं कॉन्क्रीट रोड केला, जेणेकरून डांबर रोड हा तिथं पावसामुळे परत खराब होईल. याच्यामुळे आम्ही तो जो काही जैन मंदिर रोड किंवा आपला हायवे पासून सह्याद्री रोड पर्यंत आम्ही पूर्ण तो रोड कॉन्क्रीटीकरण करून केलेला आहे. त्याच्यानंतर आमची जी काही यशवंतनगरची मंडळी आहेत, तिथं स्लम एरिया आहेत, त्यांना वाटायला नको की यशवंतनगर सारख्या भागामध्ये जो थोडासा हायफाय एरिया मानला जातो, तिथे हिने कॉन्क्रीटीकरण केले, मग आमच्याकडे का नाही. म्हणून आम्ही परत तिथून सह्याद्री शाळेपासून जो यशवंतनगरचा शेवटचा टोक आहे त्या टोकापर्यंत सुद्धा आम्ही तिथल्या सुद्धा जो मेन रोड आहे तो सुद्धा त्यावेळी आम्ही तो कॉन्क्रीटीकरण, आमचे सहयोगी असतील, आमचे हे दोन्ही नगरसेवक यांच्या माध्यमातून तो सुद्धा रस्ता आम्ही तिथे कॉन्क्रीटीकरण केला. आणि त्याच्यानंतर राहिले गल्ली बोळातले गटार असतील, छोटे छोटे रोड्स असतील, रस्ते असतील, तिथे सुद्धा आम्ही डांबरीकरण करून. आता एखाद्या ठिकाणी जागा मालकाच्या प्रॉब्लेममुळे तुम्हाला माहिती आहे शिळफाट्यावर जागा मालकाचे फार प्रॉब्लेम आहेत, जागेचा जो काही प्रॉब्लेम आहेत की ते अगोदरपासूनच आहेत, तर त्याच्यामुळे एखादा रस्ता थांबला असेल तर तो सुद्धा मी मान्य करतो. पण येणाऱ्या काळामध्ये तो सुद्धा प्रश्न आमदार साहेबांच्या माध्यमातून तो बसून सुद्धा तो सुद्धा प्रश्न आम्ही तो पूर्णत्वास नेणार आहोत. खोपोलीचा नाक आहे आणि आमदार झाल्यानंतर सेकंड 2.0ला तरी सांगितलं होतं मी श्रीरामाची मूर्ती उभा करतोय, ते आपल्याच प्रभागामध्ये आहे का? हो, कुठे येते ते आपली दूध डेअरी आहे आणि आमचं जे हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिर आणि दूध डेअरीच्या मागं जो आपला नदीचा किनारा आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावर जवळजवळ कर्जतच्या श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या धर्तीवर इथे आपली प्रभू श्रीरामचंद्राची मूर्ती, अशी भव्य दिव्य अशी मूर्ती, इथलं सुद्धा प्रपोजल, त्याचा एस्टिमेट तयार आहे, त्याचं थोड्या दिवसामध्ये TS पण येईल आणि लवकरात लवकर ते सुद्धा काम चालू होईल. असं एक वेगळं पर्यटनासाठी ते एक वेगळं, जसं कर्जतला श्री विठ्ठलाच्या मूर्तीकडं लोकांचा एक ओढा असतो भाविकांचा, तसा इथे सुद्धा श्रीरामचंद्राच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी तो सुद्धा ओढा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल. त्याचप्रमाणे श्रीराम मंदिर जे आहे आमचं शिळफाट्यावरचं, त्याच्या बाजूला एक 50 लाखाचं सभागृह, तिथं सुद्धा साहेबांनी एक सभागृहाचा निधी तिथे दिलेला होता, तो सुद्धा आता अर्ध्यावरती काम आलेलं आहे, ते सुद्धा काम पूर्णत्वास जाईल आणि तिथं भव्य दिव्य असं सभागृह होईल. त्यानंतर जैन मंदिराच्या पाठीमागे तिथं सुद्धा एक 45 लाखाचा सभागृह आम्ही घेतलेला आहे, ते सुद्धा आमदारांच्या फंडातूनच आहे. आणि तुम्हाला या प्रसंगी मी हे सांगू इच्छितो की जेवढे 5 वर्ष आम्ही नगरसेवक असताना, आमच्या मॅडम नगरसेविका होत्या आणि माझे सहयोगी जे नगरसेवक होते, त्यावेळी जेवढे नपा फंडातून कामं झाले त्याच्यापेक्षा आमदार साहेब झाल्यानंतर 2.5 वर्षामध्ये जो मला फंड मिळाला आमदार साहेबांच्या माध्यमातून, तो असा भव्य दिव्य फंड मला इथे मिळाला. त्याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो की आता मला जवळजवळ आमदार साहेबांच्या निवडणुकीच्या अगोदर जवळजवळ मला श्री गणेश मंदिर म्हणून आमच्या यशवंतनगरला आहे, त्याच्या बाजूला एक सभागृह मला तिथे जवळजवळ 18 लाखाचा निधी तिथे मिळाला आहे, ते एक सभागृह होणार आहे. त्याच्यानंतर बापूजी मंदिर म्हणून आहे नवनाथ कॉलनीमध्ये, त्याच्या बाजूला एक सभागृह, आमचं सामाजिक सभागृह होणार आहे, तो सुद्धा निधी आम्हाला मिळालेला आहे, तिथं सुद्धा भव्य दिव्य असा सभागृह तिथं होणार आहे. म्हणजे अशा विविध. त्याच्यानंतर राहिला आपला जैन मंदिराचा विषय, जैन मंदिराच्या पाठीमागे सुद्धा एक भव्य दिव्य असा सभागृह, जवळजवळ 45 लाख रुपये त्याचा सुद्धा निधी जवळजवळ सँक्शन पण झालेला आहे. आणि जे काही वर कमी पडतील ते नगरपालिकेच्या माध्यमातून ते सुद्धा आम्ही येणाऱ्या काळामध्ये तो निधी घेऊन तिथं सुद्धा भव्य असं सामाजिक सभागृह आम्ही तिथे तयार करणार आहोत. त्याच्यानंतर हे सुद्धा काम सँक्शन झालंय की जो मशानभूमीकडे आपला एक रस्ता जातो, तुम्ही आले असाल, तो रस्ता बऱ्याच वर्षापासून फक्त डांबरीकरण आपण तिथं करतो आणि त्याचे पॅच भरले जातात, पण यावेळी तिथं सुद्धा जवळजवळ 22 लाखाचा निधी मी आमदार साहेबांकडून घेऊन त्या माध्यमातून सुद्धा तो रस्ता मी तिथं सुद्धा कॉन्क्रीटीकरण, आणि ती जी मोरी आहे तिथून पाणी जातं, तिथे एक मोरी टाकून सुंदर असा रस्ता मशानभूमीला जाण्यासाठी तो सुद्धा मी पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तयार करणार आहे. इतकं सगळं अगदी तुम्ही तोंडपाठ सगळी यादी वाचलेली आहे, काय केलंय काय करणार आहे. मला तेच वाटतं आता तर तुम्ही अजून पॅनल पण मला मजबूत दिसतोय, भीती वाटते अजून का तसं काय लोक सोबत राहतील, व्यापारी बसून सगळे सोबत राहतील, आव्हान काय करा? पाटील साहेब, खरं सांगू तुम्हाला, मागच्या वेळी मला भीती होती, कारण मी त्यावेळी पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात होतो आणि त्यावेळी माझी सुवेदी जी पत्नी आहेत त्या पत्नी ही पहिल्यांदाच बाहेर पडल्या होत्या. फक्त काळे या नावामुळं त्या बाहेर पडल्या आणि जवळजवळ 480 मतांनी, म्हणजे ना भूतनभूष मला असं वाटलं नव्हतं की कुठं 70-80 मतांनी, कारण 4 उमेदवार होते, ते पण स्ट्रॉंग उमेदवार होते. मला वाटलं 80-90 मतांनी कुठंतरी आपला विजय होईल. पण एवढं भरभरून जी मी काही सेवा केलेली होती गेली 20-25 वर्षामध्ये,
त्या सेवेचं फळ मला नक्कीच मागच्या वेळी या मायबाप जनतेने दिलं. आणि मला आता सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की माझ्या अंगावर म्हणजे शहारे येत आहेत की जी काही वारकरी संप्रदायाची माझी जी घराण्याची जी परंपरा आहे, त्या घराण्याच्या परंपरेतूनच मला तो एक संस्कारच आहेत की 20% राजकारण आणि 80% समाजकारण करणारा मी व्यक्ती आहे. माझ्यावर संत वाङ्मयाचा पगडा आहे. माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार आहेत. त्याच्यामुळं ज्याला म्हणतो ना की माणसाने माणसाला माणसाची प्रीती द्यावी, माणसाने माणसाला माणुसकीची रीती द्यावी, हे आम्हाला त्या संप्रदायाने शिकवल्यामुळं मी आज सततच तुम्हाला सांगतो, मी कुठल्या ना कुठल्या ह्याच्यामध्ये पूर्ण सोशल वर्करमध्ये मी स्वतःला अधीन केलेलं आहे. त्याच्यामुळे पूर्ण मला आत्मविश्वास आहे की माझी जी ही मायबाप जनता आहे, ही जनता माझ्यावर भरभरून प्रेम करते आणि मी सुद्धा जनतेवर प्रेम करणारा व्यक्ती असल्यामुळं, आणि आता तर मी स्वतः उभा आहे, त्याच्यामुळं विजय हा नक्की माझा आहे, एवढं मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो. मी तेच म्हणतो, तुमचा बॉडी लँग्वेज सांगते. कुलदीपक शेंडे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, त्यांचे उमेदवार देखील आमदारांनी आपल्याच म्हणजे आपण त्याच्या बाजूला उभे आहात आणि इथूनच ह्याच मातीतून ह्याच प्रभागातून जाहीर केली. हो हो हो. आता आमचा प्रभाग हा आपण बोलल्याप्रमाणे फार मोठा प्रभाग आहे. जवळजवळ 6421 मताचा हा प्रभाग आहे. आणि त्याच्यामुळं आमदार साहेबांनी नेमकं आमच्या त्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी फंडातून जे काही भूमिपूजन होते रस्त्यांचे, त्या कार्यक्रमासाठी आमदार साहेब आलेले होते. आणि वेगळं काय झालं की जे काही कॉम्पिटिशन होतं, सन्माननीय सुनील पाटील असतील, सुनील पाटील हे त्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळं यांना कुठलं कॉम्पिटिशन राहिलेलं नव्हतं. त्याच्यामुळं म्हणजे सांगायचा विषयच राहिलेला नव्हता की उमेदवार आता कुठं काही कॉम्पिटिशन नव्हतं. जसं राष्ट्रवादीमध्ये बरेच इच्छुक होते, तसे शिवसेनेमध्ये इच्छुक कुणीही नव्हतं. कुलदीपक शेंडे यांचा मार्ग मोकळा होता. त्याच्यामुळे साहेबांनी इथे यशवंतनगरला कुलदीपकजी शेंडे यांची उमेदवारी जाहीर केली. एक दोन वेगळे प्रश्न आहेत. सुनील पाटील, हरीश काळे, राजू गायकवाड हे त्रिकूट आहे. ठीक आहे, आज त्या सुनील पाटील आज राष्ट्रवादीमध्ये आहेत, तुम्ही काय पक्ष सोडलेला नाहीत, तुम्ही शिवसेनेमध्ये आहात. बरीच चर्चा होती सुनील पाटलांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा बरीच चर्चा होती की हरीश, राजू हे सुद्धा जातील. खरं तुम्ही जायला निघाला होता का? असं काय होतं का? काय आज ते जाहीर करून टाका. बघा पाटील साहेब, ज्यावेळी मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष होतो, तुम्हाला त्यावेळी सांगितलं की त्याच्यानंतर मी त्याच्या अगोदर जी निवडणूक झाली राष्ट्रवादीची, त्यावेळी मी सन्माननीय आमदार सुरेश भाऊ लाड यांचं काम मी इथे केलेलं होतं त्यावेळी निवडणुकीमध्ये. आणि एकमेव मी इकडे राष्ट्रवादीमध्ये एकमेव चेहरा होतो. बाकी सुनील भाऊ हे त्यावेळी शिवसेनेमध्ये होते. त्यांनी त्यांचं काम केलं, मी माझं काम केलं. त्याच्यानंतर ते शिवसेनेमध्येच होते. नंतर मी शिवसेनेमध्ये गेलो. शिवसेनेमध्ये आम्ही एकत्र आलो, आमचा पॅनल निवडून आला. त्याच्यानंतर मग ते परत उबाटामध्ये राहिले. मी शिवसेनेमध्येच आमदार साहेबांसोबत राहिलो. त्याच्यानंतर मग ते परत शिवसेनेमध्ये आले साहेबांसोबत, आमदार साहेबांसोबत. आणि नंतर आम्ही एकत्र काम केलं. म्हणजे ते तिकडं असले किंवा मी इकडं असलो, आमच्यामध्ये कुठलेही मतभेद किंवा हे, पण एवढं नक्की आहे ते जिकडे जातात ते तिकडचे होतात आणि मी जिकडे जातो त्या पक्षाचा होतो. जी पक्षाची निष्ठा आहे तो माणूस पण त्या पक्षाच्या निष्ठेने तो तिकडं पक्षनिष्ठ आहे. मी माझ्या बाजूने माझ्या पक्षामध्ये निष्ठावंत असतो. आम्ही कुठलंही तसलं राजकारण की काहीतरी असं हे करायचं किंवा काहीतरी दाखवायचं वेगळं असं आमचं नसतं. जे लढत आहे ते समोरासमोर लढत असते. हे संबंध हे आमचे मैत्रीचे आहेत, तो विषय नाहीये, संबंध राहणारच ते मैत्रीचे. दुसरा प्रश्न असा होता की आज त्या उमेदवार आहेत सुरेखाताई खेडेकर, एकेकाळी शिवसेना पक्षातल्या आपल्या त्या सहकारी होत्या. मधल्या काळात त्यांनी शिवसेना सोडली, हा सगळा इतिहास तुम्हाला सगळ्यांना सगळं माहिती आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षाने मला शब्द दिला होता. आता तो त्या पक्षाचा विषय होतो, परंतु आपल्या प्रभागात आता उमेदवार आहेत. एक कार्यकर्ता नात्याने मला प्रश्न असा आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की मला पक्षाने उमेदवार द्यायला हवी होती, मला शब्द दिला होता. कारण ह्या निवडणुका कार्यकर्त्याच्या आहेत. मग कार्यकर्त्याला तर पक्ष संधी देत नसेल, त्या पक्षाचा विषय, परंतु तुम्हाला एक कार्यकर्त्या नात्याने काय वाटतंय, त्या देखील काम करत होत्या. अशा प्रकारे कार्यकर्त्याचा अन्याय होत असेल, कारण आपल्या पक्षात देखील अनेकांना थांबावं लागलंय, अनेकांना वेगळा पर्याय चॉईस करायला लागलाय. भावना असतात कार्यकर्त्याच्या, नेतृत्वाने आपल्याला अन्याय करता कामा नये. नाही, आता पाटीलसाहेब जो विषय जो आहे सुरेखाताईंचा, त्या पण माझ्या भगिनी आहेत आणि बऱ्याच वेळा आमची चर्चा पण व्हायची येणाऱ्या राजकारणावर किंवा येणाऱ्या निवडणुकीत. 2022च्या निवडणुकीच्या अगोदर आमच्या त्या घरी सुद्धा येऊन गेल्या होत्या गणपतीला. आम्ही एकत्र जेवण पण केलं, माझ्या सुविधी पत्नी त्या आणि मी. त्यावेळी पण आमचा विषय झाला होता की
कुठंतरी आपल्याला तो जो काही त्यावेळीच मी त्यांना सांगितलं होतं की मी आता लढवणार तर मी सर्वसाधारण म्हणून लढवणार आहे. पण योगा त्यांना पक्ष सोडावा लागला काही गोष्टीमुळे असेल किंवा त्यांचे काय आता प्रत्येकाचे काही अपेक्षा असतात किंवा काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे त्या आता तिकडं तिकीट द्यावं का न द्यावं हा त्यांचा प्रश्न आहे राष्ट्रवादीचा. पण आमच्याकडे जर असत्या तर नक्कीच त्यांचा कुठेतरी विचार केला गेला असता हे एवढं मी या प्रसंगी सांगू इच्छितो. आज जे सगळं बघता त्यांचा निर्णय त्यावेळी चुकला असं वाटतं? नाही, आता त्यांच्या परीने त्यांचा निर्णय जर योग्य असेल तर तो योग्य असू शकतो. पण मी तुम्हाला एवढं नक्की सांगू शकतो की त्या जर इकडे असते आमदार साहेबासोबत, कारण माझी आमदार साहेबाची पण नंतर चर्चा झाली की नक्कीच त्यांचा कुठेतरी विचार केला गेला असता. ओके. तर हे होते हरीशजी काळे, ज्यांनी बघा की तोडपाटपणे सगळ्या गोष्टी सांगितल्यात. काय केलंय काय नाही, म्हणजे काय म्हणतो ना, माणसं कशी असावी, उमेदवार कसा असावा, त्यांची लाल करण्याचा मुळात आपला हेतू तर आपण करणार पण नाही. परंतु तुमच्याकडे सगळ्या गोष्टी अगदी A to Z पर्यंत सगळ्या गोष्टी पाहाव्यात आणि त्या रेडीमेड ह्या माणसाकडे आहेत. असा उमेदवार ह्या प्रभागातला 10 नंबरमधला आहे. माझी नागरिकांना मतदारांना विनंती आहे, एकदा मुलाखत ऐका, मग ठरवा त्यांना मत द्यायचं का नाही. ओके, तो पण थांबूया. थँक्यू, तुम्हाला शुभेच्छा आहेत. जय महाराष्ट्र. थँक्यू.